हॅलो, मी डॉक्टर मनीषा खैरनार। माझ्याकडे जेव्हा काही पेशंट्स येतात तर ते म्हणतात की मॅडम आम्ही पूर्वी तर तेच प्रॉडक्ट्स वापरायचो तेव्हा आम्हाला आमच्या स्किनवर छान ग्लो यायचा आणि छान इवन स्किन असायची, पण आता तेच प्रॉडक्ट्स वापरून कन्सिस्टंट वापरून पण म्हणावा तितका त्वचेमध्ये बदल दिसत नाही किंवा तितकासा परिणाम होताना दिसत नाही। तरी असं का होतं की आपल्याला काही गोष्टी ह्या जशा स्टॅटिक नसतात, त्या चेंजिंग असतात, तर स्किन कंडिशन्स पण ह्या चेंज होत असतात। त्यामध्ये बऱ्याच फॅक्टर्सचा रोल आहे, जसं की काही क्लायमॅटिक कंडिशन्स, हॉर्मोनल चेंजेस आणि एज हे आपण कॉमन जर फॅक्टर्स पाहिले तर हे जसे व्हॅरी होतात तसे आपल्या स्किन कंडिशन्स आणि त्यांच्या डिमांड्स पण ह्या बदलत असतात। जसं की 3 फॅक्टर्स जर आपण आज पाहिले की एज, क्लायमॅटिक कंडिशन्स किंवा सीझनल चेंजेस आणि थर्ड आहे हॉर्मोनल चेंजेस। तर एज जेव्हा आपण पाहतो तर टीनेजमध्ये ही स्किन आपली ऑइली असते आणि एक्सेसिव्ह सीबम सिक्रेशन झाल्यामुळे पिंपल्स आणि स्किन रॅशेस ह्यासारख्या गोष्टी जास्त होताना दिसतात। आणि जेव्हा 20 to 30 हा एज ग्रुप जर पाहिला तर आपण मेकअप किंवा एक्सेसिव्ह स्ट्रेस, धावपळ, एक्सपोजर टू पोल्युशन ह्या गोष्टी होत असतात, पण तरीसुद्धा स्किन ही बऱ्यापैकी हेल्दी असते, कारण की आपल्या स्किनमधलं हायलुरॉनिक ॲसिड आणि कोलेजन ह्या दोघांचंही प्रमाण बॅलन्स असतं, त्याच्यामुळे स्किन ही थोड्याशा ॲडवर्स कंडिशन्समध्ये पण सस्टेन करू शकते। 30 to 40 हा जो एज ग्रुप आहे तर ह्यामध्ये काय होतं की स्किनमधलं कोलॅजनचं प्रमाण हे कमी होताना दिसतं आणि आफ्टर 40 ड्यू टू रिड्यूस कोलॅजन रिंकल्स येण्याचं प्रमाण हे सुरू व्हायला लागतं। तर एजिंग ही नॅचरल प्रोसेस आहे, बट काही स्किन केअर आपण इन टाइम सुरू केल्या तर आपण एक प्रिव्हेन्शन ऑफ म्हणजे म्हणता येईल की एजिंग हे पोस्टपोन करू शकतो, की टाळू तर शकत नाही पण काही गोष्टी आपण डिले करू शकतो। तर नक्कीच हे आपण करू शकतो एजच्या बाबतीत। सेकंड कंडिशन आहे की सीझन्स, जेव्हा आपण पाहतो की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे वेगवेगळे ऋतू असतात, तर त्यानुसार आपण वेगवेगळी आपली दिनचर्या ठेवत असतो। जसं की उन्हाळ्यामध्ये आपली स्किन ही ऑइली होण्याचे चान्सेस हे हाय असतात, तर आपल्याला अगदीच खूप ऑइली स्किनसाठीची जी केअर आहे ती घेणं गरजेचं असतं। आणि हिवाळ्यामध्ये एक्सेसिव्ह ड्रायनेस असतो, त्याच्यामुळे इंटेन्स मॉइश्चरायझेशनची आपल्या त्वचेला गरज असते। तर ह्या आपल्या सीझनल चेंजेसनुसार पण आपल्याला स्किन केअर बदलायला लागत असते। आणि थर्ड फॅक्टर आहे की हॉर्मोनल चेंजेस इन वुमेन। तर जेव्हा एखाद्या स्त्रीची आपण टाइम लाईन पाहतो तर त्याच्यामध्ये जे आपले हॉर्मोन्स असतात तर ते प्युबर्टीमध्ये म्हणजे जसं की म्हणून पिरियड्स येतात तेव्हाचे ॲक्ने सारखे प्रॉब्लेम्स असतात, ते आपल्याला डील करायला लागतात। प्रेग्नन्सीमध्ये आपली स्किन ही डार्क पॅची होते की अनइव्हन पॅची स्किन होते आणि मेनोपॉजमध्ये एक प्रकारचा ड्रायनेस येतो ड्यू टू हॉर्मोनल विड्रॉवल। तर त्यासाठी आपल्याला अगदी मॉइश्चरायझेशन, सिरम्स हे पण वापरून आपल्या स्किन केअरमध्ये अगदी डेली आपण त्या गोष्टी करणं गरजेचं असतं।